दंडवत हो। सायंकाळी पूजावसरामध्ये ज्या चौपद्या आपण घेणार आहोत त्या चौपद्यांचा क्रमांक आहे 13 आणि 14। जय सकळ देवा कार शून्य प्रभावा, जय परम कृपाळानादि साकार लीळा, जय परतर देवा सर्व जीव स्वभावा, जय सकळ हितार्था पूर्वरूपाभिव्यक्ता। जय सकळ आवेवा या संपूर्ण चौपद्यांमध्ये परमेश्वराचा जय जयकार केला जातो आहे। पण कुठल्या परमेश्वराचा जय जयकार? यथार्थ जे परमेश्वराचं स्वरूप जे आहे त्याचं गुणवर्णन करून अशा गुणयुक्त स्वरूप असलेल्या परमेश्वराचा जय जयकार म्हणून कवी म्हणतात की जय सकळ आवेवा कार शून्य प्रभावा। जय सकळ आवेवाकार म्हणजे अवयव आणि आकार। परमेश्वर कसे आहेत? निर्वयव आणि निराकार आहेत। इथे काय सांगितलेलं आहे की अवयवाकार म्हणजे अवयव आणि आकार, शून्य म्हणजे निर्वयव म्हणजे अवयव सुद्धा नाहीयेत आणि आकार सुद्धा नाहीये। तुम्ही म्हणाल की परमेश्वराचं स्वरूप परमेश्वर अशा मूर्तीमध्ये आहेत, आमकी आमकी धातूची मूर्ती म्हणजे परमेश्वर आहे। तुम्ही म्हणाल की आमकं एखादं दगड आहे, त्याला काहीतरी गंध अक्षता लावलं, सिंदूर लावला तर लगेच ते परमेश्वर झालं आणि लोक त्याला परमेश्वर म्हणतात। परमेश्वर तसं नाहीये। कसे आहेत परमेश्वर? निर्वयव आणि निराकार आहे, आकार सुद्धा नाही त्यांना आणि अवयव सुद्धा नाही, असं ते स्वरूप आहे। जसं एखादा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुतळा बांधला जातो। सगळ्यांना माहिती आहे की तो पुतळा म्हणजे पाषाण आहे आणि तो पाषाण म्हणजे ती व्यक्तीचं एक फक्त प्रतिकृती आहे, वास्तविक ती व्यक्ती नाहीये। आपण त्याला ती व्यक्ती म्हणून संबोधू का? आपण म्हणतो या अमक्या अमक्या व्यक्तीचा तो पुतळा आहे, ही अमकी अमकी व्यक्ती आहे असं म्हणत नाही। मुख्य स्वरूप जे आहे परमेश्वराचं ते समजून घ्या की अवयवाकार शून्य आहे म्हणजे निर्वयव आणि निराकार आहे। तर मग असं जे दिसतच नाही स्वरूप, निर्वयव पण आहे निराकार पण आहे, जे कधी कोणाला दिसत नाहीये, मग याचा काय उपयोग आहे? या स्वरूपाचा काही उपयोग होत नसेल ना। पुढे सांगतात की प्रभावा, प्रभावा हा शब्द टाकलेला आहे। प्रभावा म्हणजे निर्वयव निराकार असून सुद्धा त्यांचा प्रभाव अखिल ब्रह्मांडावर आहे, एका ब्रह्मांडावर नाही, अखिल ब्रह्मांड। जसं परमेश्वराचं जे कुटुंब असेल किंवा परमेश्वराच्या स्वरूपाच्या याच्यामध्ये जे काही व्यापल्या गेलेले आहे ते एक ब्रह्मांड नाहीये, अनंत ब्रह्मांड आहे। परमेश्वर एका जीवाची काळजी करत नाही किंवा एका ब्रह्मांडातल्या जीवाची काळजी करत नाही, अनंत ब्रह्मांडाची आणि अनंत ब्रह्मांडातल्या जीवाची परमेश्वराला काळजी आहे, चिंता आहे। आणि म्हणून ते स्वरूप कसं आहे? ते स्वरूप सगळीकडे प्रभाव आहे म्हणजे प्रभाव रूपी आहे, सगळीकडे त्यांचा प्रभाव आहे। प्रभाव आहे म्हणजे अधिकार गाजवतात असं नाहीये, प्रभाव म्हणजे त्यांच्या त्या स्वरूपामधले जे काही दया माया कृपा करुणा हे इत्यादी अनंत गुण जे काही सांगितलेले आहेत ते सर्व ब्रह्मांडामध्ये कार्यरूप आहेत। त्यांचा त्या सगळ्या ठिकाणी प्रभाव प्रगट झालेला आहे, प्रगट आहेत असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे निर्वयव निराकार असून सुद्धा परमेश्वराच्या त्या स्वरूपाचा प्रभाव अनंत या ब्रह्मांडामध्ये आहे। जय परम कृपाळा नादी साकार लीळा, आणि ते परमेश्वर कसे आहेत? परम कृपाळू, नुसते कृपाळू नाहीये, परम कृपाळू म्हणजे परमेश्वराचं काही गुणवाखाणन करताना तुम्ही जर का म्हणाले की परमेश्वर चांगले आहेत, तुमच्याकडे जर का परमेश्वराबद्दल आपुलकी असेल, जास्त आवडी असेल, तर तुम्ही म्हणाल परमेश्वर चांगले नाहीत, खूप चांगले आहेत। कुणी म्हणाला परमेश्वर खूप चांगले आहे तर तुम्ही म्हणाल नाही परमेश्वर खूप खूप चांगले आहे। म्हणजे तुम्ही काय कराल, तुम्हाला जेवढं काही परमेश्वराबद्दल गुणवाखाणन करता येईल तेवढ्या
भक्तिभावाने आवडीने तुम्ही गुणवाखाणन कराल तेव्हा त्यांच्यामध्ये शब्दांची वाढ होणार. जसं आई आपल्या मुलाचं कौतुक करताना काय आई असं ठरवत नाही की एवढेच शब्द म्हणायचे त्याच्यासाठी. तिला त्याच्यासाठी जे काही शब्द आठवतील त्या त्या शब्दांच्या माध्यमातून ती मुलांचं कौतुक करत असते. इथे परमेश्वर सुद्धा जीवाचं कौतुक करायला मागे राहत नाही. जीवाचं कौतुक परमेश्वराने सुद्धा केलेलं आहे आणि परमेश्वराचा भक्त सुद्धा तसाच आहे जो परमेश्वराचं गुणवाखाणन करताना प्रशंसा करताना अधिकाधिक शब्दांचं जे काही समर्पण आहे त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून कवी म्हणतात जे परमेश्वर कृपाळू नाहीये तर परमकृपाळू म्हणजे कृपाळूहून कृपाळू, भरपूर कृपाळू आहेत परमेश्वर. आणि नादी साकार लीळा म्हणजे त्यांच्या लीळा कशा आहे अनादी काळापासनं. आपल्याला तर एकच जन्म माहिती आहे आपला, पुढचे जन्म माहिती नाहीयेत, मागचे जन्म माहिती नाहीयेत. कृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अरे असे बहुनामी व्यतीतानी म्हणजे जन्मानी तव चार्जुन म्हणजे तुझे सुद्धा अनंत जन्म झालेले आहेत आणि माझे सुद्धा अनंत अवतार झालेले आहेत, आत्ता आहेत, होणार आहेत. मला सगळं माहिती आहे, तुला तुझ्या जन्माचा काही एक पत्ता नाहीये. फक्त या जन्मासाठीच आपण रडत बसतो की माझं आहे माझं आहे माझं आहे. पण या जन्माच्या मागचं आपल्याला माहिती नाही, या जन्माच्या पुढचं आपल्याला माहिती नाहीये. मग रडतो कशासाठी आपण आणि कशासाठी आपण सगळी धावपळ चालू आहे आपली. प्रस्तुत असं आहे की ही संधी तुम्हाला जी दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं भलं करायचं आहे. आणि जर का भलं करायचं असेल तर मग परमेश्वराच्या ज्या अनादी काळापासून जे काही लीळा चालू आहेत, जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे त्या ज्ञानाचं विस्मरण तर आपल्याला पडलेलं आहे. पण ही संधी आहे की आत्ता आपल्याला जर का परमेश्वराबद्दल काही कळतं आहे तर ते ज्ञानाची काय व्यापकता आहे ती आपल्यामध्ये आपण वाढवून घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला परमेश्वराच्या अनादी काळापासूनच्या लीळेचं एक स्मरण अंदाज जो असतो तो तुम्ही करू शकता आणि परमेश्वर काय आहे तुम्हाला समजायला अधिक सोपं जाणार. आणि मग अशा अव्यक्त परमेश्वराच्या ज्या लीळा आहेत ते परमेश्वर काय करतात व्यक्त होतात आणि व्यक्त होऊन काय करतात त्या लीळा करतात. त्या लीळा त्या साकार झालेल्या आहेत किंवा साकार झालेल्या परमेश्वराच्या त्या लीळा आहेत. परमेश्वर स्वरूप आमच्यासाठी निराकारच आहे किंवा निर्वैवच आहे आमच्यासाठी. आणि त्या लीळा म्हणजेच परमेश्वराचे काय आहेत आकार आहे आणि त्या परमेश्वराचे अवयव आहेत. म्हणजे त्या आकार जी काही लीळा आहे त्या लीळेच्याच माध्यमातून आम्हाला परमेश्वर दृष्टिक्षेपात येतात. म्हणजे डोळे बंद करा, लीळा आठवा, त्याच्यामध्ये परमेश्वराचं साह्य कुठे तुम्हाला लक्षात येतं. आत्ताच्याच घडीमध्ये जर का तुमच्या बाबतीमध्ये म्हटलं की तुम्हाला साधन आचरत असताना कुठे साह्य होतं आणि कसं साह्य झालं, असं कसं काय होतं साह्य, लगेच तुम्हाला कळतं की तिथे परमेश्वर आहेत, दिसतात तुम्हाला परमेश्वर. पण परमेश्वराचं साह्य हे तुमच्यासाठी साकार झालेलं आहे तिथे. म्हणजे अवयवयुक्त आणि आकारयुक्त आम्हाला तेच साह्य म्हणजे ते साकार झालेलं आहे, घेता येणार नाही परमेश्वराचा. म्हणून परमेश्वराच्या या लीळा ज्या आहेत साकार झालेल्या लीळा चरित्रामध्ये आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, श्रवण करायचे आहेत, त्याचं चिंतन करायचं आहे. आणि कुठेतरी आपल्याला परमेश्वर अशा साह्याच्या रूपाने मिळतात का, साह्य भेटतं का म्हणून नका, साह्य जिथे भेटेल तिथे परमेश्वर आहेत या दृष्टिकोनातनं चला. म्हणजे एखादा सुगंध आलेला आहे, अगरबत्ती लावला तर अगरबत्ती शोधू नका. म्हणजे तुम्ही तो जो काही सुगंध आहे तो सुगंध आपण शोधतो. तुम्ही बघा की सुगंध येतो कुठून आहे, ती वस्तू तुम्ही शोधा. तसं साह्य होत आहे, साह्य शोधू नका, साह्य होणारच आहे. साह्य होतंय कुठून त्याचा शोध लावा, परमेश्वर तिथेच असते. आमचे आचार्य म्हणतात शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांचं देहावसान होणार आहे तेव्हा आचार्य म्हणतात जेथ नाथोचे देह गेले तेथ माझे अंतरून घाला. नाथोबासांचं देह ज्या ठिकाणी गेलं तिथं माझं हे सगळं बसायचं वगैरे शयनासन माझं टाका. का, कारण की ज्यावेळेस नाथोबासांचं देह गेलं तेव्हा स्वामी त्यांना घ्यायला तिथे आलेले होते. कमीत कमी ती जागा जी आहे त्या जागेवर तरी मला तिथे ठेवा. म्हणजे कमीत कमी तिथे पूर्णपणे ती जागा जी पवित्र झालेली आहे
त्या जागेवर जे आमचे स्वामी आले त्याचं स्मरण मला पुन्हा 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 होत राहील. जी अखंड 8 प्रहर जे स्मरण करतात ते आचार्य सुद्धा असं म्हणतात की अजून मला स्मरण घडलं पाहिजे, माझं अंतरून तिथे टाका. म्हणजे हे काय आहे, जिथे परमेश्वर कोणालाच दिसलेले नाहीयेत पण तिथे त्यांचं साकारत्व जे आहे साह्याच्या माध्यमातून किंवा नाथोबासांना घेऊन जाण्याच्या माध्यमातून ते तिथे साकार झालेलं आहे. आणि त्यासाठी ते आपल्याला बघता आलं पाहिजे. साह्याच्या मागे लागू नका, साह्य आपल्याला होत राहणार आहे. म्हणून इथे लीळेंचं जे महत्व सांगितलं जात आहे तो एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. जय परतर देवा सर्व जीव स्वभावा. जय परतर देवा म्हणजे सर्वश्रेष्ठ. देवा म्हणजे कोण? परमेश्वर. परमेश्वर कसे आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. जर का तुम्ही म्हणाल की जगामध्ये काय श्रेष्ठ आहे, तर अनादीचे 4 पदार्थ आहेत एकूण. एक आहे जीव, एक आहे देवता, एक आहे प्रपंच, एक आहे परमेश्वर. वेदामध्ये सांगितलेलं आहे सगळं. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे 4 अनादीचे पदार्थ आहेत. जीव वेगळा आहे, देवता वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत. काही लोकांना वाटतं परमेश्वरच जीव आहेत, परमेश्वरच प्रपंच आहेत, परमेश्वरच देवता आहेत. तसं नाहीये. हे 4ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्यामध्ये पण 4ही गोष्टींमध्ये पण 3ही गोष्टींसाठी परमेश्वर कसे आहेत? परतर देवा म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत. सर्व जीव स्वभावा म्हणजे सर्व जीवांचं ते काय झालेले आहेत? एक प्रकारचा स्वभाव ते झालेले आहेत. म्हणजे जीवाचं जीवन ते झालेले आहेत. सध्या जर का आपल्या जीवनामध्ये काही वाईट घडतं तर तो आपली चूक असते. आणि जीवनामध्ये जेव्हा काहीतरी चांगलं घडतं त्यावेळेस तुम्हाला आपोआपच देवाची कुठेतरी आठवण येते. आपण श्रेय देवाला देतो नाही देतो, पण कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की काहीतरी देवाचा चमत्कार झाला असं तरी लोक बोलतात. म्हणजे काय झालेलं आहे? जीवाचा जीवन जे आहे, जीवाला जगवण्याचा जो काही भाग आहे, जीवामधला जो चांगुलपणा जो आहे, जीवामधले जे काही चांगल्या गोष्टी घडतात त्याच्या जीवनामधल्या त्या आहेत, ह्या सगळ्या ठिकाणी परमेश्वर आहेत. चांगल्या गोष्टीवर का तर त्या ठिकाणी परमेश्वर आहे. कारण की अशाही गोष्टी देवाला करून घ्यायच्या असतात जीवाकडनं, जेणेकरून त्याच्या कन्वेचा भाग सुद्धा तो वाढला पाहिजे. म्हणून परमेश्वर कसे आहेत? सर्व जीव स्वभावा म्हणजे जीवामध्ये चांगला जो स्वभाव आहे ते सगळे परमेश्वर आहेत. हे हा एक म्हणजे शब्दबद्ध ते केलेलं आहे. थोडं तुम्ही शब्दशः पकडू नका, हा थोडा समजून घेण्याचा भाग आहे. पुढे सांगतात की जय सकळ हितार्था पूर्व रूपा विवेकता. जय सकळ हितार्था म्हणजे परमेश्वराचं लक्ष कशाकडे आहे? जसं मी मागे सांगितलं की जीवाच्या बाबतीमध्ये चांगलेपणा जो आहे ते परमेश्वर आहे. म्हणजे नेमकं काय की त्या जीवाच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी कणव निष्पत्ती झाली पाहिजे असा अर्थ मी सांगितला. त्याचा पुढे आपल्याला उद्बोध होतो या चौपदीच्या शेवटच्या ओळीतनं. सांगतात की जय सकळ हितार्था म्हणजे सकळ हितार्थ म्हणजे जीवाचं जे काय हित आहे, जीवाचं जे काही चांगलं आहे, शुभ जे जीवाच्या बाबतीमध्ये आहे ते सर्व, त्या सर्वाकडे परमेश्वराचं काय आहे? लक्ष आहे की जीवाचं नेहमी चांगलंच झालं पाहिजे. बघा, आई आतमध्ये असेल, मुलगा तिकडे बाहेर जरी अंगणात खेळत असेल तर आईचं स्वयंपाक करता करता लक्ष असतं त्या मुलाकडे. हे काय असतं? हितार्थता आहे. म्हणजे शुभचिंतन आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट काही घडू नये, तो पडू नये खाली, त्याला लागू नये, तो रडू नये, असं सगळं एक शुभचिंतन आईचं असतं. या उलट याच्यामध्येच ते आलं की तो उभा राहावा किंवा तो हसावा किंवा त्याला सुख व्हावं म्हणजे दुःख होऊ नये, तो पडू नये म्हणजेच तो उभा राहावा वगैरे, तो चालावा. हे जे काय शुभचिंतन आईच्या मुलाच्या बाबतीमध्ये आईचं आहे तसंच परमेश्वराचं सकळ जीवांच्या बाबतीमध्ये आहे. इथेच आमचे स्वामी सांगतात की मातेकडे जे काही स्नेह असेल, जी काही ममता असेल, तो कसा आहे? एक देश म्हणजे एक अंश आहे फक्त.
कुणाला पाहून? परमेश्वराला पाहून. परमेश्वराकडे एवढं ममता आहे सकल जीवांसाठी, आणि मातेकडे पण तसंच आहे. पण मातेकडे कसं आहे, एक अंश आलेला आहे फक्त. तो एका अंशावर कितीतरी कविता बनलेल्या आहेत. म्हणजे आईकडे फक्त परमेश्वराच्या ममतेचा एकच अंश आलेला आहे, स्नेहाचा एकच अंश आहे. तरी पण आईबद्दल लिहिल्या जाणाऱ्या कविता अजून संपलेल्या नाहीत, अजून सुरूच आहेत. तर परमेश्वराचा अखंडित स्नेह जर का जीवाच्या बाबतीमध्ये जर का बघितलं, तर त्याच्या बाबतीमध्ये किती लिहिल्या जाईल, लिहू शकत नाही तुम्ही, इतकं स्नेह आहे जीवाविषयी. आईचं स्नेह एका मुलासाठी असेल, 2 मुलांसाठी असेल, किंवा आपल्याच मुलांसाठी असणार. परमेश्वराचं जे काही स्नेह आहे ते अनंत ब्रह्मांडातल्या जीवासाठी आहे. म्हणून सांगतात की जय सकळ हितार्थ, म्हणजे सकळ जीवांचं हितार्थ म्हणजे हितासाठी परमेश्वर लक्ष देऊन आहेत. पूर्व रूपाभिव्यक्ता म्हणजे असं जे निर्वैव निराकार स्वरूप आहेत ते काय झालेलं आहे, त्या हितासाठीच व्यक्त झालेलं आहे. व्यक्त झालेलं आहे म्हणजे आई आतमध्येच काम करते आहे, पण मुलासाठी ती काय होते की धावत बाहेर येते अंगणामध्ये काम टाकून. म्हणजे तिचं जे काही कार्यभार आहे तो ती काय करते, थांबवते आणि ती बाहेर येते, मुलासाठी लगेच धावत येते. म्हणजे काय होते, प्रगट होते, ती बाहेर प्रगट होते. तसं परमेश्वर पण काय करतात, आपलं अव्यक्त स्वरूप जे आहे ते सोडून व्यक्त होतात. म्हणजे अव्यक्त स्वरूप सोडतात म्हणजे व्यक्त वेगळे आणि अव्यक्त वेगळे असा प्रकार नाही, पण व्यक्त होतात हा अर्थ तुम्ही घ्या याच्यामध्ये. कशासाठी व्यक्त होतात की पटकन तिथे, म्हणजे इथून बघून काही करण्यापेक्षा प्रत्यक्ष तिथे जाऊया आणि जीवाला सांगूया. तुम्ही म्हणता ना फोनवर जास्त काही बोलता येणार नाही, प्रत्यक्ष भेटू, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर अधिक बोलता येतं. इथेही बोलायचंच आहे आणि फोनवर पण बोलायचंच आहे, काय त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. पण तुम्हाला वाटतं की ना समोर गेलं तर अधिक प्रभाव पडेल, अधिक चांगलं राहील. तसं परमेश्वर काय करतात, व्यक्त होतात त्या जीवासाठी. त्यांना ते वाटतं की नाही आपण जर का पुढे गेलो नाही तर हा काही चूक करेल वगैरे, म्हणून ते काय करतात, पूर्व रूपाभिव्यक्ता म्हणजे जे पूर्वी अव्यक्त स्वरूप होतं ते व्यक्त होऊन जातं, साकार होऊन जातं. जय नरवपुधारा जीव धर्मांगीकारा, जय चिद्भरवेशा नेत्र विद्योपदेशा, जय धृत परचित्रा जीव सत्प्रेम पात्रा, जय कृत चरितार्था सर्व बंधापहंता. जय नर वपुधारा म्हणजे त्या परमेश्वराने व्यक्त होण्यासाठी काय केलेलं आहे, नर म्हणजे मनुष्य, वपू म्हणजे त्याचा वेश, धारा म्हणजे धारण केलेला आहे. मनुष्य वेशाचा स्वीकार केला. आपण उद्धरण प्रकरणामध्ये वचन बघितलं, कुठलं, मनुष्य वेशाचं धारण करणारे परमेश्वर, म्हणजे त्याचं धारण करतात परमेश्वर. जय नरवपू धारा, मनुष्य वेशाचा स्वीकार करतात. कशासाठी, कारण की मनुष्याशी संवाद साधायचा आहे तेव्हा मनुष्य वेशामध्येच यावं लागतं, वेगळ्या वेशामध्ये येऊन उपयोग नाही. किंवा येत असताना परमेश्वराला सामान्य मनुष्य कसा असेल तशाच पद्धतीने यावं लागेल व्यवस्थितपणे. आता परमेश्वराच्या स्वरूपाची दिव्यता तेजता त्याच्यामध्ये असेल तो भाग वेगळा, पण एकंदरीत परमेश्वर येत असताना काही 4 हात 3 तोंड वगैरे असं येणार नाही. असं जर का झालं तर नाही चालत. तसं लहान मुलांशी संवाद साधताना तुम्हाला एकदम संस्कृत किंवा एकदम इंग्लिशमध्ये तुम्ही बोलले वगैरे, किंवा मराठी शुद्ध व्याकरण युक्त जर का तुम्ही बोललात तर चालणार नाही, त्याला समजणारच नाही. तुम्ही म्हणाले उदक हवं का तुला, तर त्याला नाही समजणार. जल हवं का तुला, जल नाही समजणार. त्याला म्हणायला लागतं मम्मम पाहिजे. म्हणजे त्या लहान मुलाशी संवाद साधताना त्याचीच भाषा बोलावी लागते. म्हणजे आणि त्याच्याशी बोलताना तुम्हाला असं ताठपणे बोलता येत नाही, तुम्हाला असं वाकून बोलावं लागतं, खाली बसून बोलावं लागतं, म्हणजे उंचीने सुद्धा त्याच्या एवढं व्हावं लागतं, किंवा त्याला उचलून टेबलावर ठेवावं लागतं, त्याला आपल्या उंची एवढं करावं लागतं, त्याचीच भाषा बोलावी लागते, तर ती समजते, ना तर नाही समजत. तशाच प्रकारे आहे की परमेश्वराला जर का आमच्याशी संवाद साधायचा आहे,
आम्हाला जर का वेधायचं असेल तर परमेश्वराला साधारणतः मनुष्य वेशामध्ये यावं लागतं, म्हणजे आमच्यासारखं यावं लागतं. आता आमच्यासारखेच जर का आले तर आम्हाला त्यांची ओळख कशी होणार? तर परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते सगळ्यांपेक्षा भिन्न आहे. त्यांच्याकडे जी तेजता दिव्यता आहे ती सगळ्यांपेक्षा भिन्न आहे. म्हणून परमेश्वर सगळ्यापेक्षा असे उठून दिसणार आहे. म्हणजे सगळ्या पितळांमध्ये जी धातू आली परमेश्वराने जी स्वीकारली ती सुद्धा कशी आहे? पिवळीच आहे. पण ती कशी आहे? बाकीच्यांचं पितळ असेल तर परमेश्वराचं धातू कसा आहे? सोनं आहे. सगळ्यांना कळलं हे पण पिवळच आहे आणि हे पण पिवळच आहे. आमच्याकडे आहे ते पण पिवळच आहे, देवाकडे ते पिवळच आहे. पण हे काहीतरी वेगळं तेज आहे बरं का याच्यापेक्षा. का बरं वेगळं आहे? कारण की ते सोनं असल्यामुळे. तसं परमेश्वराचं स्वरूप आणि आपलंही स्वरूप, परंतु परमेश्वराचं स्वरूप वेगळं आहे, आपलं स्वरूप भिन्न आहे. आता स्वरूपाच्या बाबतीत झालं, पण प्रपंच तोच आहे. देह जे स्वीकारलं जातं, आपण जे प्रपंच स्वीकारला तोच प्रपंच त्यांनी स्वीकारला. पण त्यांच्याकडे स्वरूपे जी तेजता आहे, दिव्यता आहे, ती जीवाकडे नाही, देवतेकडे नाही, प्रपंचाकडे नाही. त्याच्यामुळे परमेश्वराला बघितल्यानंतर आपण वेळेमध्ये बघितलेलं असेल की दोही हाटवटी म्हणजे उभय हाटवटी जी आहे, दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणारी, आमचे स्वामी असे मधून गेले तर सगळे लोक आपले कामं सोडून देवाकडे बघत राहतात, सगळे व्यापारी. स्वामी सांगतात एसीची दैवी ते क्वापी नाही, म्हणजे इथली दिव्यता ही कुठेच तुम्हाला दिसणार नाही. इतकी तेजता परमेश्वराकडे आहे. जीवाच्या अंकांताने जीव वाचवण्यासाठी पळणारा ससा जो आहे इकडे तिकडे, त्याचं लक्ष देवाकडे गेलं. तो म्हणाला अरे मी या जंगलामध्ये अनेक लोक बघितले, जीव घेणारी बघितली, किंवा जीव वाचवणारी लोक बघितलेली आहे, पण खऱ्या अर्थाने माझा जीव जिकडे मी सुरक्षित ठेवू शकेन असं हे पहिल्यांदाच बघतोय मी. असं कधीच बघितलं नाही. विचार केलाच असेल आणि म्हणून तो त्या ठिकाणी धावला. आता ससा कोणाच्या जवळ जात नाही. एक पान पडलं म्हणून तो धावत सुटलेला, अशी एक गोष्ट आम्हाला लहानपणी होती. आणि जो ससा ज्याच्या पाठीवर पान पडलं म्हणून जो घाबरलेला होता, त्याच्याच पाठीवर आमच्या स्वामींची मांडी नंतर होती. म्हणजे हे कशामुळे घडतं? कारण की त्यांनी तो विचार केलेला आहे आणि त्यांनी ते वेगळीकता परमेश्वरामध्ये जी ती बघितलेली आहे. जर का एखादा लहानसा ससा परमेश्वरातली वेगळीकता बघू शकतो, जाणू शकतो, त्यांच्या चरणी जर का तो जाऊ शकतो, त्यांचा आश्रय तो घेऊ शकतो आणि तेही मोठ्या विश्वासाने, तर आपण काय पाप केलेलं आहे की आपण तो विचारच करत नाहीये, की आपण ती क्रिया करत नाहीये, की आपल्याला शरण जाण्याचा भाव निर्माण होत नाही किंवा स्मरण करण्याचा भाव आपल्यामध्ये निर्माण होत नाहीये. नेमकं आपल्यामध्ये काय बिघाड आहे हा आपण तपासून बघितला पाहिजे. आपण मोठे लोक नाही बघायचे, आपण छोटे छोटे बघायचे. ससा बघायचा, तो बेडूक बघायचा, हे लोक बघायचे. आपण हे जीव बघायचे, डांगरेश बघायचा, हे जीव बघायचे की त्यांच्यामध्ये जर का एवढा बदल होतो तर आमच्यामध्ये का होत नाही. तर तो एक भाग लक्षात घेतला पाहिजे की आमच्या देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे. आपलं ते अव्यक्त ते होते तर आमच्यासाठी ते व्यक्त झालेले आहे. पूर्वीमध्ये सांगितलंय कृपावसे, म्हणजे कृपा गुणामुळे, त्यांच्याकडे कृपा गुण असल्यामुळे आई उगाच नाही धावत येत बाहेर. काय येते की मुलाविषयी तिची ममता आहे, मुलाविषयी तिचं जे वात्सल्य आहे ते तिला घेऊन येत असतं. तसंच परमेश्वराकडे कृपा नावाचा गुण आहे आणि त्या कृपा गुणामुळे ते व्यक्त होतात, त्या जीवासाठी मनुष्य वेशाचा स्वीकार करतात आणि जीव धर्माचा स्वीकार करतात. म्हणजे जीवासारखंच खाणं पिणं वगैरे जे काय असेल, जर का त्यांच्यासोबत, म्हणजे ते काय करावं लागेल की जीवासोबत जर का बसलं तर जीवाच्या धर्माचा, जीव धर्म जे आहेत, जीवाचे जे देहधर्म जे आहेत त्याचा स्वीकार सुद्धा परमेश्वराला करावा लागेल. देवाला त्यांच्यासोबत बसून पाणी प्यावं लागेल, भोजन ग्रहण करावं लागेल. आमचे स्वामी कुठे होते? झाडी कोंडवाडा विभागामध्ये होते आणि तिकडे ते लोक काय करायचे, स्वामी जर का कुठे विहरणाला गेलेले असतील तर ते इकडे भोजन बनवून ठेवायचे. भात, म्हणजे भात कसा बनवायचे ते, तर बांबू 2 विभाग करायचे, त्याच्यामध्ये तांदूळ, त्याच्यामध्ये किती पाणी टाकायचं वगैरे सगळं त्याचा अंदाज, मग ते बांधून टाकायचं आणि मग ते आगीमध्ये ते बंद करून ते आगीमध्ये टाकून द्यायचं
आणि नेमका वेळ त्यांना माहिती आहे की किती वेळाने तो भात होणार आहे, तेवढ्याच वेळाने काढणार, घड्याळ वगैरे काहीच नाही बरं का. बरोबर अंदाज आहे आणि त्यावेळेस तो बांबू त्या आगीतनं काढणार आणि उघडला की भात तयार चांगला एकदम, आणि तो मधासोबत खायचा. आपण खाल्ला कधी? आपण नाही खाल्ला. स्वतः परमेश्वराला सुद्धा या भाताची गोडी लागलेली आहे. आणि तिकडे भोजन तयारी होत असतानाच ते बघायचे स्वामी कुठे आहेत, आणि मग ते यायचे आणि गोसाव्यांना ते कुठे किलू किलू म्हणजे कुठे आहात म्हणून ते ओरडायचे. स्वामी त्यांचा आवाज ऐकून लगेच त्यांच्या त्या विभागामध्ये स्वामी यायचे. मग स्वामींसाठी आसन, भोजनाचं सगळं ते व्यवस्था सगळी केल्या जायची. तो गरम गरम भात वाढला जायचा, त्याच्यावर मध वाढला जायचा. आम्हाला आत्ताच नवल वाटतं की प्रेशर कुकरचं आत्ता शोध लागला, तर तसं नव्हे. आमच्या स्वामींच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचा तो कुकर होता. आता धातूचा कुकर आहे, तेव्हा तो बांबूचा कुकर होता. तो शोध तेव्हाचा आहे. यांनी फक्त काय केलेलं ते अपडेट केलेलं आहे, धातूमध्ये रूपामध्ये ते तुमच्या समोर आणलेलं आहे. तर अशा प्रकारचा तो भात दिला जायचा आणि आमचे स्वामी त्यांच्यासोबत बसून त्यांच्यासारखं जे अन्न आहे, त्यांचं जे अन्न आहे त्याचा स्वीकार आमचे स्वामी करायचे. जय छिद्वर वेशा नेत्र विद्योपदेशा, म्हणजे मायेचा वेश जो आहे त्याचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. आणि मग काय केलेला आहे? नेत्र विद्योपदेशा, म्हणजे मनुष्य वेशाचा स्वीकार केला, माया वेशाचा स्वीकार केला, जीवधर्माचा स्वीकार केला, स्वभाव धर्माचा स्वीकार केला. असं काय काय केलेलं आहे देवाने. कोणासाठी केलं? एका जीवासाठी केलेलं आहे. आणि ते काय करतात अवतार घेऊन? नेत्र विद्योपदेशा, नेत्र म्हणजे डोळे, कृपा दृष्टीने. विद्योपदेशा म्हणजे विद्येचं संक्रमण ते करतात. उपदेश म्हणजे संक्रमण करणे, देणे. परमेश्वर काय करतात? दृष्टीद्वारे विद्या देतात. दृष्टीद्वारे दिलेला आहे देवाने. कोणाला? बाईसांना, अजून महादेवा भटांना. अजून डोळ्यांनी पाहून काय काय केलंय स्वामींनी? कुणाला शांत केलेलं असेल. म्हणजे हे दृष्टीद्वारे परमेश्वर काय करतात? दातृत्व करतात. जय धृतपर चित्रा, म्हणजे परमेश्वर अनेक गुणांनी युक्त आहेत. चित्रा म्हणजे विचित्र, म्हणजे वेगवेगळे खूप गुण. तुम्ही असं नाही करू शकत 1 गुण 2 गुण 3 गुण, असं नाही. अनंत गुण आहेत परमेश्वराकडे. जीव सत्प्रेम पात्रा, त्या गुणांचा उपयोग ते काय करतात? सत्प्रेम पात्रा म्हणजे जीवाला प्रेम देण्यासाठी, पात्र म्हणजे योग्य करतात. परमेश्वराचे गुण काय करतात? हे कार्य करतात. पात्र झालेल्या जीवाला काय करतात? ते दान देतात. आमचे स्वामी सांगतात, अयोग्याचे योग्य करीती, योग्याची परमेश्वर ज्ञान देती, दान देती. जे काय द्यायचं आहे जीवाच्या भल्याचं ते देतात. म्हणजे अयोग्याला योग्य करणे. तसं जर का एखादं सामर्थ्य असेल, एखादा अधिकार असेल, एखादा गुण असेल, तर त्याचा चांगल्यासाठी उपयोग करणं खूप गरजेचं असतं. तसं जीवाच्या बाबतीमध्ये घडत नाही. तर म्हणजे परमेश्वर आपल्या अधिकाराचा उपयोग, ऐश्वर्याचा उपयोग वाईटासाठी करत नाही, चांगल्यासाठीच करतात. ज्या जीवाकडे परमेश्वराचं ज्ञान आलेलं आहे त्या जीवाचं हे कर्तव्य, आद्य कर्तव्य. कारण त्यांनी जीवाचं कधी वाईट करता कामा नये, त्याला वाईट दिशा देता कामा नये, किंवा वाईट याच्यामध्ये त्याला अडकवता कामा नये, अन्यथा ज्ञान त्याच्या डोक्यामध्ये घुसवता कामा नये. त्याचं नेहमी काय केलं पाहिजे? चांगल्याच गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण करता आल्या पाहिजेत. तर त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ज्ञानियाने करायचं आहे. तुम्हाला जर का याच्यातनं, या प्रवचनातनं एक ओळ जरी लक्षात राहिली, किंवा हिंसा करू नये एवढी जरी ओळ लक्षात राहिली, तरी तुम्ही याचं प्रबोधन समाजामध्ये करू शकता. की बाबा हिंसा करू नये वगैरे हे तुम्ही सांगू शकता, पटवून सांगू शकता. तर इथे सांगितलेलं आहे की परमेश्वर काय करतात? असं जीवाला योग्य जे दान आहे ते देतात. जयकृतचरितार्था, म्हणजे जीवाचं जे काही चरितार्थ जे आहे, साधन चरित ज्याला आपण म्हणतो, ते साधन काय करतात? चरितार्थ करतात. म्हणजे ते साधन जे काय आहे ते पूर्ण करून घेतात त्या जीवाकडे. म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की देवाने आपल्या हातामध्ये ते ज्ञान दिलं
आता देवाचं काही लक्ष नाहीये तर तसं नसतं. परमेश्वराचं पूर्ण लक्ष आहे आणि पूर्ण ते साधन आचरण जर का तुम्ही सुरुवात केली तर परमेश्वर प्रत्येक पदोपदी तुम्हाला सहाय्य करून तुमच्याकडनं ते साधन पुरवून घेतात. जसं ते आई वडील लहान मुलांना चल चल असं म्हणतात, चालायला शिकवतात, त्यावेळेस ते त्याला चालायला लावतात आणि स्वतः निश्चिंत कुठेतरी जाऊन बसतात का? ते नाही, ते तिथेच उभे असतात, उपस्थित असतात आणि तो जर का पडायला लागला की त्याला पकडतात. म्हणजे त्याला चालायला लावायचं साधन देऊन ते शरीर सुद्धा ते करतात, म्हणजे त्याच्याकडनं पूर्ण करवून घेतात. ते म्हणतात जा भिंतीला हे कर, टच कर. तो मुलगा तिथपर्यंत जाईपर्यंत पूर्ण आई वडील त्याला सुरक्षितता त्याला देत असतात. परमेश्वर सुद्धा जीवाला साधन देतात आणि त्याच्याकडनं ते साधन पूर्ण करवून घेतात. मध्ये कुठे काय अडथळे वगैरे आले तर त्याचं सुद्धा पूर्तता स्वामी सहाय्यता जी असते त्याच्याविषयी ती करून घेतात. जय कृतचरितार्था सर्व बंधापहंता. आणि अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, जीवाला सर्व बंधनापासून मुक्त करतात. हे साधन का देतात किंवा अवतार का घेतात, हे सर्व जीवासाठी आहे. जीवाला चांगलं दान देण्यासाठी, जीवाला चांगलं ज्ञान देण्यासाठी, जीवाला साधन चरित करण्यासाठी जीवाचं, आणि जीवाला संपूर्ण जे काय जीव देवता प्रपंचादी बंधनं आहेत त्या सर्वांपासून मुक्त करून त्याला मुक्त करण्यासाठी. कसं मुक्त? बद्ध मुक्त, म्हणजे बंधनातून त्याला मुक्त करण्यासाठी परमेश्वर हे सर्व आपलं जे अवतार कार्य जे आहे ते अवतार कार्य करत असतात. असं या आजच्या चौपदीतनं 13 आणि 14 क्रमांकाच्या चौपदीतनं आपण आजचा हा अर्थ जो आहे तो या ठिकाणी श्रवण केलेला आहे. दंडवत हो.